नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या कोड चक्रा टेक या चॅनलमध्ये. तर ह्या चॅनलमध्ये आपण जी रिॲक्टची सिरीज चालू केली आहे त्याच्यामधला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की फंक्शनल कॉम्पोनंट काय आहे आणि त्याच्यामध्ये फंक्शनल कॉम्पोनंट काय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्पोनंट बघणार आहे. खरं तो क्लास कॉम्पोनंट बघणार आहे. की मी सांगितलेलं की कॉम्पोनंटचे दोन प्रकार आहेत, एक फंक्शनल कॉम्पोनंट आणि एक क्लास कॉम्पोनंट. पहिला रिॲक्टमध्ये क्लास कॉम्पोनंट यूज केले जायचे, कारण रिॲक्टमध्ये पहिला हुक्स वगैरे नव्हते. मग हुक्स वगैरे आल्यावर जे काम क्लास कॉम्पोनंटनं होते त्याच्यापेक्षा ते काम लवकर फंक्शनल कॉम्पोनंटला व्हायचं. म्हणून आता सगळीकडंच रिॲक्टमध्ये ज्यावेळी तुम्ही npxनं रिॲक्टची कमांड चालू करता त्यावेळी सगळ्यात तुम्हाला हे app.js मध्ये सुद्धा सगळ्यात पहिला तुम्हाला डायरेक्ट हा फंक्शनल कॉम्पोनंट दिसेल. तर पहिला हे फंक्शनल कॉम्पोनंट असायच्या आधी क्लास कॉम्पोनंट असायचा. तर क्लास कॉम्पोनंट सगळ्यात पहिला का होता त्याचं कारण हे आहे की क्लास कॉम्पोनंट आणि फंक्शनल कॉम्पोनंटमधला डिफरन्स सांगतो. सगळ्यात पहिला तोच कारण आहे त्याचं. क्लास कॉम्पोनंट हा स्टेटफुल कॉम्पोनंट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचं लॉजिक वगैरे सगळं तयार असतं. स्टेट आणि प्रॉप्सचं जे लॉजिक आहे ते सगळं. आणि तुमचा जो फंक्शनल कॉम्पोनंट आहे तो स्टेटलेस कॉम्पोनंट्स असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट नाही तयार करता येत. मग तुम्हाला नंतर मग ते हुक आलं आणि हुकचा यूज करून तुम्ही फंक्शनल कॉम्पोनंटमध्ये सुद्धा स्टेट तयार करू शकता. फंक्शनल कॉम्पोनंट जो तुमचा असतो तो लाईट असतो ॲज कम्पेअर टू तुमचा क्लास कॉम्पोनंट. तर त्यामुळं सगळीकडं क्लास कॉम्पोनंट फंक्शनल कॉम्पोनंट यूज केलं जातं. आपण पण पुढं पूर्ण फंक्शनल कॉम्पोनंट यूज करणार आहे. खरं क्लास कॉम्पोनंटची पण आपल्याला माहिती असावी, कारण तुम्ही जर एखाद्या प्रोजेक्टवर तुम्हाला असाईन केलं गेलं असेल आणि तो जर प्रोजेक्ट 16.9 किंवा 16.8च्या किंवा 10च्या रिॲक्टच्या जुना असेल, जी करंट व्हर्जन आहे म्हणजे 16.10 जी व्हर्जन आहे त्याच्यापेक्षा जर जुनं असेल तुमचा प्रोजेक्ट तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लास कॉम्पोनंटच दिसतील. कारण नंतर जसं हुक तयार केलं गेलं, हुक्स आले, रिॲक्ट हुक आले, त्याच्यानंतर फंक्शनल कॉम्पोनंटकडे जास्त वेळ दिला गेला. तर आपण सगळ्यात पहिला क्लास कॉम्पोनंट तयार कसं करायचं ते बघणार आहे. तर सगळ्यात पहिला माझं कॉम्पोनंटचं जो फाईल होती माझी त्या कॉम्पोनंटच्या फोल्डरमध्ये मी जातो आणि एक मी नवीन फाईल तयार करतो. त्याला मी म्हणतो info.js म्हणून एक मी फाईल तयार करतो. आता इथं मी क्लास कॉम्पोनंट करणार आहे. तर सगळ्यात पहिला मला त्याच्यासाठी रिॲक्टने इम्पोर्ट करावं लागतं. तर इथं मी म्हणतो इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. तर हा जो तुम्हाला सिंटॅक्स दिसतो इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट हा ES6चा सिंटॅक्स आहे, ES6चा. त्यामुळं तो तसा दिसतो तुम्हाला. त्याच्यानंतर आता मला क्लास कॉम्पोनंट करायचा आहे. तर क्लास कॉम्पोनंटसाठी क्लास हा कीवर्ड यूज करावा लागतो, क्लास. त्यानंतर तुमच्या कॉम्पोनंटचं नेम जे आहे इन्फो. आणि मला हा क्लास कॉम्पोनंट आहे हे रिॲक्टला कसं कळतं, तर त्याच्यासाठी मला एक्सटेंड करावं लागतं. एक्सटेंड्स म्हणजे काय कर, माझं एक रिॲक्टचा जो कॉम्पोनंट नावाचं जे फंक्शन असतं किंवा रिॲक्टचा कॉम्पोनंट नावाचा जो माझा क्लास असतो तो क्लास मला ह्या इन्फो क्लासला एक्सटेंड करावा लागतो. तर आता मी काय करतो, आता मी म्हणतो की माझं जे रिॲक्ट आहे त्या रिॲक्ट डॉट माझा कॉम्पोनंट नावाचा जो माझा क्लास आहे तो हे करून जे आपण तयार करतो तर हा झाला माझा क्लास कॉम्पोनंट. तर क्लास कॉम्पोनंटमध्ये एक मेथड असते ज्याच्यामुळं तुम्ही क्लास कॉम्पोनंटमध्ये जे टाकणार आहे ते तुम्ही दाखवायचं असेल तर ती मेथड आहे रेंडर मेथड. जी रेंडर मेथड आपण
बघितलेली सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये की रिॲक्टमध्ये आपण इलिमेंट ज्यावेळी क्रिएट करतो आणि इलिमेंट क्रिएट करून आपल्याला डॉममध्ये रेंडर करायचं असतं त्यावेळी आपण रेंडर मेथड यूज करतो. तीच रेंडर मेथड इथं यूज केली आहे क्लास कॉम्पोनंटमध्ये. रेंडर मेथड. आता ह्याचं जे पूर्ण स्ट्रक्चर असतं ते पूर्ण जसं आपण C# वगैरे कोड लिहितो तसं क्लास बेस पूर्ण स्ट्रक्चर असतं. म्हणून इथं एक्सटेंड वगैरे कीवर्ड यूज केला आहे. एक्सटेंडचा कीवर्डचा अर्थ असा होतो की रिॲक्ट कॉम्पोनंट हा माझा रिॲक्ट ह्या पॅकेजमध्ये कॉम्पोनंट नावाचा माझा एक क्लास आहे. तो क्लास काय कर, एक्सटेंड कर, म्हणजे त्या क्लासमधले जेवढे काही फंक्शनॅलिटीज वगैरे असतील त्या सगळ्या इनहेरिट कर. मग त्या मला इन्फोला आल्या. म्हणून माझ्या इन्फो हा का झाला, माझा क्लास कॉम्पोनंट तयार झाला. जेणेकरून जिथं मी तो इम्पोर्ट करेन, इथनं एक्सपोर्ट करेन आणि मी जिथं इम्पोर्ट करेन तिथं मला तो दिसावा. जर मी हे रिॲक्ट कॉम्पोनंट इथनं काढलं आणि एक्सटेंड केलंच नाही तर मला हा इन्फो दिसणार नाही. कारण त्याला नाही कळत रिॲक्टला की हा क्लास आहे, खरं ह्याला कुठल्या अशा तू अथॉरिटी दिल्यास की ज्याच्यामुळं हा एक रिॲक्टचा क्लास कॉम्पोनंट बनतो. त्यामुळं हे आपल्याला द्यावं लागतं. तर रेंडर मेथड तुमची आली आणि ह्या रेंडर मेथडमध्ये तुम्हाला तुमची रिटर्न जी मेथड आहे ती परत घ्यावी लागते. रिटर्न. आणि ह्या रिटर्नमध्ये मी सेम माझा जो फ्रेगमेंट आहे तो तयार करतो आणि ह्या फ्रेगमेंटमध्ये मी लिहितो की H1 माझा एक तयार करतो आणि ह्या H1मध्ये मी म्हणतो की इन्फो आणि मी सेव्ह करतो. आता माझा हा क्लास कॉम्पोनंट तयार झाला. आता मी काय करणार, हा क्लास कॉम्पोनंट एक्सपोर्ट करणार आहे कारण तो माझ्या दुसऱ्या फाईलमध्ये. त्यामुळे इथनं मला तो एक्सपोर्ट करावा लागतो आणि तिथे इम्पोर्ट करावा लागतो. तर इथं मी काय म्हटलं, एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि माझं जे क्लास नेम आहे ते डायरेक्ट मी इथं दिलं इन्फो. हा माझा इथनं एक्सपोर्ट झाला. सेव्ह केला मी. परत आलो app.jsमध्ये आणि कॉन्टॅक्ट नंतर किंवा कॉन्टॅक्टच्या वरती मी काय टाकतो इथं की इन्फो. इथं तुम्हाला सजेशन येईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला सजेशन आलं नाही तर तुम्ही काय करायचं, जो तुमचा कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटमध्ये जायचं एकदा. आता जसा माझा इन्फो कॉम्पोनंट आहे तर ह्याच्यामध्ये एकदा मी जाणार आणि त्याच्यानंतर परत तुमच्या app.jsमध्ये जायचं आणि इथं परत टाकायचं. जर इथं तुम्ही परत टाकला तर तुम्हाला सजेशन येईल इथं. आणि सजेशन आले इथं उजव्या बाजूला बघायचं की ./component आणि स्लॅश तुमचे जो फोल्डर आहे ते आहे का, ते सजेशन आहे का. ते असेल तर त्याच्यावर एंटर करायचं. जसा एंटर कराल तो पाथ आहे तो डायरेक्ट इथं इम्पोर्ट होतो. इम्पोर्ट झाला. इथं मी क्लोज केलं. आता इथं मी सेव्ह करतो. तर इथं तुम्हाला तो कॉम्पोनंट दिसेल. तर ह्याला म्हणलं जातं क्लास कॉम्पोनंट. त्यामुळं क्लास हा कीवर्ड असल्यामुळं इवन तुम्ही तुमच्या हा जो कॉम्पोनंट आहे आपला फंक्शनल कॉम्पोनंट आहे इथं पण आपला एक प्रॉपर्टी असते क्लास. म्हणजे जर तुम्हाला CSSचा क्लास द्यायचा असेल तर क्लास प्रॉपर्टी असते. तर इथं तुम्ही क्लास प्रॉपर्टी नाही देऊ शकत कारण क्लास हा कीवर्ड आहे. हा कशासाठी यूज केला जातो तर तुमचा रिॲक्टचा जो क्लास कॉम्पोनंट आहे त्याच्यासाठी तो यूज केला जातो. म्हणून तिथं तुम्ही प्रॉपर्टी तिथं प्रॉपर्टी जी असते त्याला म्हणलं जातं क्लास नेम. किंवा इथं जो प्रॉप्स असतो, जो तुमचा CSSचा क्लास द्यायचा आहे तुम्हाला, त्याचा जो प्रॉप्स असतो तर ह्याला म्हणलं जातं क्लास नेम. क्लास नेम हा प्रॉप्स देऊन तो क्लास त्याला बसतो. तर हे काय झालं, हे झालं तुमचं फंक्शनल कॉम्पोनंट आणि तुमचा क्लास कॉम्पोनंट. तर आता समजा मला तुमच्या ह्याच्यामध्ये CSS अप्लाय करायचे आहे, बूटस्ट्रॅप वगैरे कुठली पण CSS मला अप्लाय करायची आहे, तर मी कशी करणार. तर सगळ्यात पहिला मी काय जातो, बूटस्ट्रॅपचं अजून एक साईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बूटस्ट्रॅपचे पण वेगवेगळे टेम्पलेट्स बघू शकता.
तर ती साईट आहे bootstrapwatch.com म्हणून. ह्याच्यामध्ये तुम्ही बूटस्ट्रॅपचंच सेम बूटस्ट्रॅप असतं पूर्ण तुमचं आहे तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टाईल आहेत. त्याच्यात तुम्हाला जी आवडेल ती स्टाईल तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी हे थोडं मोठं करतो, ह्याच्यामध्ये मी खाली वर येतो आणि मला ही स्टाईल आवडली तर ही याच्यामध्ये मी क्लिक करतो. जसं क्लिक करेल तर ही पूर्ण स्टाईल ओपन होईल त्याची. त्याच्यामध्ये बघा पूर्ण सगळं तुमचं बूटस्ट्रॅपचे जेवढे काही कॉम्पोनंट्स आहेत, बूटस्ट्रॅपचे जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे इथं दिलेत. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो, वर जातो. सगळ्यात पहिला जी माझी थीम आहे तिथं जाऊन bootstrap min.css ही एका ह्याच्यामध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये मी ओपन करतो, ओपनिंग न्यू टॅब म्हणून. तर ही माझी bootstrap min.cs आहे. ही मी काय करतो, कॉपी करतोय. आणि जी माझी bootstrap min.css मी कॉपी केली आहे ती काय करतो, माझ्या ह्याच्यामध्ये येतो आणि ॲप CSS मध्ये जी तुम्हाला दिसतंय तिथं मी Ctrl+A करून ही माझी जी बूटस्ट्रॅपची CSS आहे ती डायरेक्ट इथं मी टाकतो. किंवा हे तुम्ही index.css जे आहे इथं पण टाकू शकता, इथं पण टाकला तरी चालतं. आता इथं मी सेव्ह करतो. जसं मी सेव्ह करेल आणि माझ्या ॲपमध्ये येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. तर तुम्ही स्टायलिंग द्यायची आहे तर तुम्हाला अशी पण तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला पर्टिक्युलर स्टायलिंग द्यायची आहे तर तुम्ही कंपोनंट्स इथं एक फोल्डर तयार करू शकता ॲसेट नावाचा, आणि त्या ॲसेटमध्ये पर्टिक्युलर कंपोनंट्सच्या CSS फायली तयार करायच्या आणि त्या फायलिंगचे त्या फायलिंगचा जो पाथ आहे तो पाथ त्या कंपोनंटला द्यायचा. म्हणजे जसं इथं app.css आहे मेन ह्याच्यामध्ये सोर्समध्ये, आणि ह्याचा पाथ app.js मध्ये इथं वर दिला आहे बघा, import app.css. तर असं पण तुम्ही पाथ देऊ शकता. तर होप तुम्हाला फंक्शनल कॉम्पोनंट आणि क्लास कॉम्पोनंट कळला असेल. तर दोन्ही ह्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की जसं आपण स्टेट वगैरे चालू करू, आता स्टेट आणि प्रॉप्स ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत रिॲक्टमध्ये. त्या पुढल्या याच्यामध्ये आपण प्रॉप्स बघणार आहे की आता हे झालं कॉम्पोनंट. खरं मला समजा एका कॉम्पोनंटमधनं दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये डेटा पास करायचा आहे तर मी कसा करणार, तर त्याच्यासाठी प्रॉप्स म्हणलं जातं.